घरामध्ये गणपतीची स्थापना करता वेळेस हे 15 नियम अवश्य पाळा. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. पण या लाडक्या बाप्पाचे आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे आपण जाणून घेऊयात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते. पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचे महत्त्व पौराणिक मान्यतांमध्ये सर्वात जास्त मानण्यात आलेलं आहे. या महिन्यातील गणेश चतुर्थी दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे. पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणेश स्थापना कशी नेमकी करावी या संदर्भात आपण काही नियम पाहणार आहोत. आणि हे नियम आपल्याला माहीत असणे फारच गरजेचे आहेत. गणपती बाप्पाच्या मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 आहे. म्हणजेच तुम्ही 7 सप्टेंबरला 2 तास 31 मिनिटाचा शुभ मुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापना करू शकता. शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम 1. गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी. गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापन करावी. हे खूप शुभ मानले जाते. घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती कधीही स्थापन करू नका. ईशान्य कोपऱ्यातही तुम्ही गणेशाची मूर्ती स्थापन करू शकता किंवा ठेवू शकता. 2. श्री गणेशाची सूंड डाव्या बाजूला असावी. अशाच मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात धन, समृद्धी, शांती याची कमतरता भासत नाही आणि घरातील सर्व सदस्यांची प्रगती होते. 3. गणपती मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्यांच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मूषक असणे खूपच आवश्यक आहे, कारण मोदक हे श्री गणेशाला अतिशय प्रिय आहे. 4. गणपती बाप्पाने बसलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते. असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे सौभाग्य वाढते, सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. तसेच उभा असलेल्या गणपतीच्या मूर्तीची कधीही स्थापना करू नका. 5. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाचा गणपती बाप्पाची मूर्ती घरून आणू शकता, परंतु सिंदुरी, लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती कधी घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. 6. गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मकर पूजा स्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ, आंब्याची डहाळे, सुपाऱ्या, पाण्याने भरलेले तांब्या पळी, पंचपात्र, तांबन समई, जानवेपत्री, सिंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरता मोदक, मिठाई, पेढे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी. 7. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा व उपवास करूनच देवाला मोदक अर्पण करावा. 8. अशा गणेशाची मूर्ती स्थापन करू नका ज्यामध्ये गणेशाची सोंड उजव्या बाजूला असेल, कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत. त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये या पद्धतीने मूर्तीची स्थापना करावी. 9. घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी. घरात नेहमी छोटीशी मूर्ती स्थापना करावी. यासोबतच गणपती बाप्पाचं कधीही पायऱ्याखाली ठेवू नये. त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यातही गणेशाची मूर्ती स्थापना करू नये किंवा ठेवू नये. 10. गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस आपल्या घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे. मांसाहार अजिबात करू नये. जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान 2 वेळा तरी नैवेद्य दाखवावा. 11. गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दररोज अखंड दिवा प्रज्वलित करावा. तसेच बाप्पाची मनोभावे पूजा करावी. तसेच गणपतीला 21 मोदकाचा नैवेद्य दाखवायला कधीही विसरू नका. 12. घरात जोपर्यंत गणेश बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्यावी. घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा. 13. गणपतीच्या मूर्तीजवळ चामड्याने बनलेल्या वस्तू कदापि ठेवू नये, कारण चामडे हे जनावरांपासून बनलेले असते. म्हणून चामड्यापासून बनलेल्या वस्तू जसे की चामड्याचे बेल्ट, जोडी, बॅग. 14. दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावूनच पूजा करावी. 2 वेळेस आरती करावी. पूजेच्या वेळेस धूप, दीप नियमितपणे लावावी. वास्तूने धूप दीपामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो. तर अशा प्रकारे बुद्धिदाता, विघ्नहर्ता, विनायक, गजानन, वक्रतुंड अशी अनेक नावे असणारा हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो आणि आपल्या घरादारात सुख समृद्धी नांदतो. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. धन्यवाद.